सणासुदीसाठी विशेष आणि हनुमान जयंतीस खास नैवेद्यापैकी एक नैवेद्य म्हणजे केसरी भात. नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपीमधल्या आपले स्वागत आहे. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने केसरी भात बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघू. केसरी भाताला आंबे मोहर आणि बासमती तांदूळ ह्यापैकी एक घेतला जातो. मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. तो 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून 20 मिनटं पाण्यात भिजवत ठेवला आहे. त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धा वाटी साखर, अर्धा छोटा चमचा वेलची पूड, 4 लवंगा आणि 2 वेलची, 2 चमचे तूप, ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, किसमिस घेतली आहे. 2 चमचा दुधात 10-12 केसरचे धागे भिजत घातले आहेत. 1 वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी घेतले आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण दूध आणि पाणी एकत्र करून हे मिश्रण तापवून घेऊया. 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी दूध, पाणी असे आपण प्रमाण घेतले आहे. तुम्ही 50% पाणी आणि 50% दूध असेही प्रमाण घेऊ शकता. दूध तापले आहे. आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यात तूप तापायला ठेवू. तूप तापले की त्यात आपण ड्रायफ्रूट घालून परतून घेऊया. ड्रायफ्रूट चांगले परतले की ते काढून घेऊ आणि त्याच तुपात लवंग आणि वेलची घालून लवंग फुलेपर्यंत परतूया. लवंग फुलली की आपण त्यात तांदूळ घालून घेणार आहोत. तांदळाचे पाणी आपण काढून घेतले आहे. आता हाच तांदूळ 2 मिनटं चांगले परतून घेऊया. त्याने आपला भात मोकळा आणि मऊसूत होईल. आता 2 मिनटं झाली आहेत. त्यात आपण केसरयुक्त दूध घालून घेऊ आणि ते तांदूळ चांगले मिक्स होईपर्यंत परतू. आता त्यातच तापवलेले दूध आणि पाण्याचे मिश्रण घालून घेऊया. त्यात आपण 2 चिमूट मीठ घालणार आहोत. त्याने आपल्या भाताची चव अजून रुचकर होईल. आता झाकण ठेवून हा भात आपल्याला 70 ते 80% मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. दहा मिनिटे झाली आहेत. तर आपण झाकण काढून आपला भात शिजलाय का बघू. भातात साधारण कणी आहे आणि दूध पण आटले आहे. ह्या स्टेजवर आपण ह्यामध्ये साखर टाकून घेऊया. यात उरलेला 20% भात आपला ह्या साखरेत सुटणाऱ्या पाण्यात शिजणार आहे. त्यासाठी आपण 5 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून याला शिजवून घेऊ. 5 मिनटं झाली आहे. भात शिजलाय का बघू. भात चांगला शिजला आहे. त्यात आपण आता वेलची पूड घालून घेऊ. वेलची पूड ही नेहमी गोड पदार्थात शेवटी घालावी. वाटीत राहिलेले तूप मी विरघळवून घालून घेतले आहे आणि सुरुवातीला परतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतले आहेत. बघा, मस्त असा आपला पारंपरिक पद्धतीने केसरी भात तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.